उल्हासनगरात पोलिसांचा धाक संपला। विनयभंगाच्या आरोपीचा जेलमधून सुटताच उन्माद। पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत वाजवले ढोल ताशे। उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीनं जेलमधून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवल्याचा प्रकार घडलाय। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील रमाबाई टेकडी परिसरात 27 एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा, सोनमणी झा आणि बिट्टू सीताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील 2 तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला असा त्यांच्यावर आरोप होता। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयानं मंजूर केला। यानंतर आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आलं। तिथं ज्या मुलीचा त्यानं विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता तिच्याच घरासमोर फटाके फोडत ढोल ताशे वाजवत विकृत सेलिब्रेशन करण्यात आलं। एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात तरी काय? उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, उल्हासनगर।